नमस्कार. पॅन कार्ड क्लबमधील गुंतवणूकदार बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी जी नवीन माहिती 31 डिसेंबर 2024 रोजी आली आहे आणि ती आपल्यापर्यंत 1, 2, 3 जानेवारीला असेल, तर थोडीशी सविस्तर आपण त्यावरती चर्चा किंवा आपण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये बँकबद्दल आणि क्लेमबद्दल, रिकॅन्सलेशनबद्दल माहिती आपल्याला दिलेली आहे. मराठीतच व्हिडिओ आहे आणि जानेवारी 2025 ची ही अपडेट आहे. तर आजच्या यूट्यूबवर व्हिडिओ शोधण्यासाठीचा नंबर आहे आपला या व्हिडिओचा PS कॉमर्स स्पेस 11047 11047. पॅन कार्ड क्लब अपडेट व्हिडिओ नंबर PS कॉमर्स स्पेस 11047. PS कॉमर्स स्पेस द्या 11047 या व्हिडिओचा क्रमांक आहे. या व्हिडिओमध्ये आपण आता पॅन कार्ड अपडेटमध्ये जानेवारी 25 जे अपडेट आले ते आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये लास्ट डेट काय आहे माहिती आपल्याला ह्या व्हिडिओ रक्कम जमा आहे की नाही हे बऱ्याच गुंतवणूकदारांचा प्रश्न आहे. जमा झाली आहे काहींना तरी ते जमा झाली आहे तरी सुद्धा ती कळत नाहीये. तर बऱ्याच गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. 3 नंबरचा मुद्दा आहे क्लेम ॲडमिटेड. आपल्या ज्या लिस्ट आलेल्या आहे, शेवटची लिस्ट आलेली आहे नोव्हेंबर 2023. तर ॲडमिटेड मध्ये कॉलममध्ये रक्कम आहे की नाही आहे त्याच्यावरती आपल्याला पैसे मिळणार आहेत. तर ती पण काही लोकांना या ठिकाणी समजत नाहीये. तर त्यासाठी मी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे. तर त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा लिस्टमध्ये नाव आहे की नाही, ॲडमिट कॉलममध्ये रक्कम आहे की नाही. चौथा मुद्दा आपण पाहणार आहोत. बरेच गुंतवणूकदार बंधू रिकन्सिलेशनमध्ये चुका केलेल्या आहेत. रिकन्सिलेशन त्याच्याही बद्दलची आपल्याला काहीतरी अपडेट विचार करणार आहे. तर ते आपण बऱ्याच जणांच्या आजही आपल्याला काही अपडेट होताना दिसत नाहीये. माझ्याकडे बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत. तर तिथे तुम्हाला भविष्यात आपल्याला कंपनीतून अपडेट येण्याची शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर CIRP प्रक्रियेत अपात्र ठरलेले गुंतवणूकदार, म्हणजे आपण जे फॉर्म भरून दिलेले होते आणि त्यामध्ये ते मात्र ते फॉर्म जे आहेत पात्र ठरलेले नाही. थोडक्यात त्या गुंतवणूकदारांना पैसे मिळालेले नाही. त्याबद्दलची एक थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतरचा 6वा पॉईंट आहे की आपण पाहतो 25 एप्रिल 2024 नंतर ज्या गुंतवणूकदारांनी रिकन्सिलेशन केले त्याबद्दलचंही थोडंसं अपडेट यामध्ये आहे. आणि याबद्दलची माहिती त्यांनी सांगितली की भविष्यामध्ये आपल्याला याबद्दलची काय करता येईल किंवा काय करू शकतो आपण किंवा कंपनी काय देणार आहे, तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्व व्हिडिओ पाहायचे असतील माझे आतापर्यंतचे बरेच अपडेट आलेले आहेत. तर बऱ्याच गुंतवणूकदारांना काही माहिती नाहीये त्यामुळे ते सर्व व्हिडिओ पाहू शकतात. तर ही लिंक तुम्हाला मी दाखवत आहे. या ज्या लिंक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे सर्व लिंक याच व्हिडिओच्या आणि सगळ्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही तिथे जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे आपला. तुम्ही या ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तर नवीन काही अपडेट आलं तर मी तुम्हाला या ग्रुपवरती पाठवत असतो. तर ग्रुपची ही लिंक आहे. हीच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. आपल्याला जर बँक डिटेल्स अपडेट करायचे असेल तर ही आपली वेबसाईटची लिंक आहे. रिटर्न पेमेंट लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी ही रिटर्न पेमेंटची लिंक आपल्याला दिलेली आहे. या सर्व लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. लिस्टमध्ये नाव आहे, रक्कम मंजूर झाली आहे आणि जुलैमध्ये पैसे थोडेफार खात्यावर जमा झालेले नाही आहे. तर बँक डिटेल्स याचा अर्थ काहीतरी भरताना चूक झालेली आहे, ती बदलायची आहे, चेंज करायची आहे. तर ती तुम्ही कोणाकडूनही चेंज करून घेऊ शकता. माझा व्हॉट्सअप नंबर त्यासाठी दिलेला आहे. लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे पहिल्यांदा पहा. मी बऱ्याच वेळा सांगितले लोकांना की लिस्टमध्ये नाव नसेल आणि तुम्ही जर बँक डिटेलमध्ये जर जाऊन करत असाल तर काहीच अर्थ नाही, वेळ वाया जातोय तुमचा. तुझं नाव सापडणारच नाही तुम्हाला. आता हा व्हिडिओ मात्र सर्वांनी शेवटपर्यंत पहा. आपण जे 6 पॉईंटवरती पाहिले त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत देणार आहे. तर आता ही जी महत्त्वाची माहिती तुम्हाला त्यापूर्वीची मी सांगतोय, या सगळ्या ज्या लिंक आहे वेबसाईट वगैरे सगळ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. बँक डिटेल्स चुकीचे भरले याची सुद्धा माहिती आहे. बँक डिटेल्स आपल्याला अपडेट करता येणार आहे. बँकेची चुकीची माहिती असेल अपडेट करू शकता, दुरुस्त करू शकता. संपूर्ण बँक डिटेल्स तुम्हाला बदलता येणार आहे किंवा तुमची पहिली बँक बदलायची आणि दुसरी बँक टाकायची आहे तर तुम्हाला ती सुद्धा करता येणार आहे. त्यासाठी तुम्ही स्वतः करू शकता, कोणाकडूनही करून घेऊ शकता. माझाही व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. पैसे आपल्याला मिळणार आहे परंतु लिस्टमध्ये नाव आहे का नाही ते पहा आणि त्यांनी कंपनीने किती रक्कम मंजूर केली आहे ते पण पाहून घ्या. तरच आपल्याला पैसे मिळणार आहे, तरच बँक डिटेल्स अपडेट करायचे. तर लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे. तुम्ही सुद्धा स्वतः सुद्धा पाहू शकता.
जुलैमध्ये थोडी रक्कम अनेकांच्या खात्यात आली आहे, तर बऱ्याच जणांनी बँकेतच गेलेली नाही लोक. जुलैमध्ये जा बँकेत जा, पासबुक आणि स्टेटमेंट घेऊन या, जुलैमध्ये रक्कम जमा झाली की नाही खात्री करा. त्यामुळे आपल्याला पैसे मिळाले नाही मिळाले नावं शोधता येतील, बरंच चेक करता येईल. तर या सगळ्या गोष्टींसाठी ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. या त्या लिंक आहेत. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. संस्था आहे, ही संस्था आपल्याला सविस्तर अशी माहिती पुरवत आहे. तर ओम श्री सद्गुरू समर्थ वेलफेअर असोसिएशन आहे मुंबई. तर यांनी आपल्याला ही माहिती दिली. 31/12चं पत्र आहे त्यांचं. तर 1, 2, 3 जानेवारीपर्यंत आपल्याकडे ते आलेलं आहे. श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज नमः. ओम श्री सद्गुरू आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपणा सर्वांना माहित आहे की ॲडमिटेड क्लेम धारकांना त्यांच्या चुकीच्या किंवा अपूर्ण बँक तपशिलात सुधारणा करण्याची शेवटची संधी वेब पोर्टलच्या माध्यमातून दिली होती. आजची तारीख ही सुधारणा करण्याची शेवटची तारीख होती. म्हणजे ती 31 तारखेबद्दल बोलतायत. ही शेवटची तारीख होती 31 तारीख. परंतु बऱ्याच क्लेम धारकांच्या विनंतीमुळे सुधारणा करण्यासाठीची तारीख वाढवण्यात आलेली आहे. ती 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर तुमच्या इथे लक्षात आलंय 31 तारीख ही लास्ट तारीख होती किंवा लास्ट डेट होती. तर ती आपल्याला आता 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. तर बरेच आता परत पब्लिक म्हणते की 31 जानेवारी पर्यंत आहे, टेन्शन घेऊ नका. आणि परत 31 जानेवारीला सगळेजण गर्दी करतील, 30 जानेवारीला गर्दी करतील आणि त्या दिवशी वेबसाईट परत हँग होईल आणि बऱ्याच जणांचं अपडेट करण्याचं राहून जाईल. त्यामुळे माझी सर्व गुंतवणूकदारांना विनंती आहे की ज्यांचं बँक डिटेल्स अपडेट करणं गरजेचं आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. वेबसाईट शेवटच्या 2-4 दिवसामध्ये हँग होऊ शकते. त्यामुळे सर्व ॲडमिटेड क्लेम धारकांनी लवकरात लवकर आपल्या तपशिलातील चुका वेब पोर्टलद्वारे सुधाराव्यात. जर तसे केले नाही तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ॲडमिटेड क्लेम धारकांची असेल, कारण या तारखेनंतर कोणतीही मुदतवाढ मिळेल याची खात्री देता येत नाही. तर आता 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे तुम्हाला मी हे पत्रातलं जे आहे ते परत थोडं स्पष्ट करून सांगतोय. मी काहींना समजत नाही नुसतं वाचून सुद्धा, म्हणून मी हे बोलतोय. तर पुन्हा तारीख मिळेल की नाही खात्री नाही. मिळाली तर तुमचं नशीब, परंतु नाही मिळाली तर तो बऱ्याच जणांचे मागचे असेच फॉर्म भरणे, CA फॉर्म बऱ्याच जणांचं भरण्याचं राहून गेलेलं आहे. आणि जे एजंट होते त्यांनी सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना कळवलेलं नाही की CA फॉर्म भरा, पैसे मिळत आहेत. आणि बऱ्याच जणांचे मला मेसेज येत आहेत आणि त्यांना मी सांगतोय की तुमच्या एजंटने तुम्हाला कळवायला पाहिजे होतं की CA फॉर्म भरले जात आहेत, पैसे मिळण्यासाठी फॉर्म भरायचे आहेत. पण एजंटने फक्त कुठल्याही प्रकारचा संपर्क न ठेवल्यामुळं त्यांच्यापर्यंत गुंतवणूकदारापर्यंत माहिती पोहोचली नाही. आजही खूप लोकांचे CA फॉर्म भरायचे राहून गेलेले आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. भविष्यात जर कंपनीने काही संधी दिली आपल्याला तर बघूया. तर पुढे जाऊया आपण. यामध्ये पत्रात काय दिले पहा. आपल्या सर्वांना आग्रहपूर्वक विनंती आहे की कोणत्याही प्रकारची चूक टाळून अचूक माहिती योग्य पद्धतीने पोर्टलवर अपडेट करावी. आता पुन्हा परत तेच सांगतायत या पत्रामध्ये सुद्धा जे मी सांगतोय की चुकीचं करू नका. आता सुद्धा माझ्या मला आता सुद्धा मेसेज आलेले आहेत की बऱ्याच लोकांनी परत IFSC कोड चुकीचा टाकला किंवा जुना जो होता तो चेंज केलेला नाही, तो तसंच अपलोड करून टाकलेला आहे आणि सबमिट केलं आणि PDF फाईल डाउनलोड करून गेली. त्यांचा सुद्धा मेसेज मला आलेला आहे. आता काय करा असं मला ते विचारतं. आता काही परत संधी आहे का? म्हणजे आता बघा, कंपनीने संधी दिली होती, परत त्यांनी ती घालवलेली आहे आणि पुन्हा परत नवीन संधीची ते वाट पाहत आहे. मी त्यांना सांगितलं की आता संधी मिळेल की नाही माहिती नाही, कंपनीनं पुन्हा परत संधी दिली आपल्याला चेंज करण्याची, तर ठीक आहे. तर आपण जे 6 पॉईंट पाहिले त्यातला पहिला पॉईंट होता डेट मिळालेली आपल्याला 31 जानेवारी 2025. पण शेवटच्या 4-5 दिवसापर्यंत तुम्ही वाट पाहू नका, लवकरात लवकर अपडेट करून घ्या. एवढीच माझी सर्वांना विनंती आहे. तिथेच आपलं 2, 3, 4, 5 जे पॉईंट आहे ते आपण पाहूया. अप फ्रंटची अमाऊंट खातरजमा. बरं, आता सर्व ॲडमिटेड क्लेम धारकांनी 23 जुलै 2024 पासून 31 जुलै 2024 या कालावधीत आपल्या बँक खात्यात अप फ्रंट अमाऊंट जमा झाली आहे की नाही याची खात्री करावी. म्हणजे कंपनीने आपल्याला 23 तारखेपासून ते 31 जुलैपर्यंत 2024च्या थोडीशी रक्कम पाठवलेली आहे. ती कशी पाठवली, कॅल्क्युलेशन्स वगैरे ते डिटेल्स त्यांनी दिलेत. पण काय हरकत नाही, तुम्ही फक्त रुपये तर चेक करा. 50 पैसे आले का, काय 22 रुपये आले का, 23 रुपये आले का, 200 रुपये आले का, आले की नाही पैसे, एवढंच फक्त खात्री करा. जर आले असतील तर पुढची गोष्ट ओके आहे असं आपण समजायला काही हरकत नाही. तर याची खात्री करा असं कंपनीचं म्हणणं आहे. अनेकदा असे आढळले आहे की बँकेत रक्कम जमा झालेली असूनही काही जण पोर्टलवर लॉग इन करून चुकीचे प्रयत्न करत आहेत.
आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की लिस्टमध्ये नाव आहे की चेक करा, किती रक्कम मंजूर झाली ते पण पाहून घ्या. त्यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर दिलाय. तुम्ही सुद्धा स्वतः लिस्टमध्ये चेक करू शकता आणि नंतर मग बँक डिटेल्स अपडेट करायची की नाही करायची आपण ठरवू शकतो. नंतरचा पॉईंट आहे क्लेम ॲडमिट आहे की नाही. आता अनेक क्लेम धारकांना आपला क्लेम ॲडमिट आहे की नाही याबद्दल माहिती नाही. लवकरच अधिकृत वेबसाईटवर क्लेम धारकांची यादी अपलोड केली जाईल, पाठवली जाईल. यामधून क्लेम धारकांना त्यांचा क्लेम ॲडमिट आहे की नाही हे पाहता येणार आहे. तर आता मी जे सांगतोय तुम्हाला शेवटची यादी नोव्हेंबर 2023 मध्ये आली होती. त्याच्यावरून सध्या आपण शोधत आहोत आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला ॲडमिट झालाय की नाही क्लेम आपल्याला समजत आहे. परंतु आता ते सुद्धा फ्रेश यादी टाकणार आहे, पण अजून टाकलेली नाही. म्हणजे माझा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय 5 जानेवारीला, परंतु आजपर्यंत काही आलेली नाहीये. त्यानंतर आता बघा 3 नंबरचा पॉईंट आहे रिकन्सिलेशनमध्ये चुका. म्हणजे आपल्याला रिकन्सिलेशन करायला सांगितलं होतं, तर बरेच लोकांनी केलंच नाहीये. खूपच थोड्या लोकांनी केलेलं आहे आणि काही क्लेम धारकांनी रिकन्सिलेशन प्रक्रियेच्या दरम्यान परत चुका केल्यात. पेमेंट क्युरीज जी होती, का बरं पेमेंट आलं नाही त्याचं तुम्हाला कारण द्यायचं होतं. PDF फाईल किंवा JPG फाईल अपलोड करायची होती, ती पण लोकांनी केलेली नाहीये. त्यामुळे त्यांचे क्लेम ॲडमिट झालेले नाहीत. मग आता सध्या अशा क्लेम धारकांसाठी या प्रक्रियेतून कोणताही सध्या पर्याय उपलब्ध नाही. तुमच्या लक्षात आलंय? म्हणजे ज्या चुका झाल्यात त्यासाठी रिकन्सिलेशनमध्ये त्याच्यासाठी काही चान्स नाहीये. परंतु भविष्यात मात्र माझी अपेक्षा आहे कमीत कमी आपल्यासाठी भविष्यात एक वेळेस परत चान्स देऊ शकते. असं मी एक आता सकारात्मक आशा ठेवून आहे की माझ्यासारखे अनेक जणांचे पैसे अडकलेत, माझे सुद्धा अडकलेत, तसे अनेक जणांचे अडकलेले आहेत. त्यामुळे कंपनीने ह्या जे व्यक्ती आहेत त्या रिकन्सिलेशनमध्ये चुका झाल्यात त्यांच्यासाठी सुद्धा संधी उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर चौथा मुद्दा आहे CIRP प्रक्रियेत अपात्र ठरलेले व या प्रक्रियेत सहभाग न घेणारे गुंतवणूकदार. तर आपण बघतो काही काही गुंतवणूकदार विसरून गेले, कंपनी आता बुडाली म्हणे, पैसे मिळणार नाही, काहीच थोडे पण नाही जास्त नाही. आणि त्यामुळे काही जण विसरून गेले, एजंटही गेले, सगळंच बरंच बदल झाला. 5-10 वर्ष गेले, आपण 10 वर्ष पाहतोय. 2015 पासून कंपनीने पैसे देणं बंद केले, आज 2025 चालू झाले. 10 वर्षाची प्रोसेस आहे. तर 10 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी विसरून गेलेल्या आहेत. त्यामुळे लोकांनी हे काही प्रोसेस करायच्या होत्या, या केल्याच नाही. मुळात त्यांच्या गुंतवणूकदारांनी एजंटनी त्यांच्यापर्यंत माहितीच पोहोचवली नाही. सगळी स्ट्रक्चर आहे आपल्याकडे रेडी, फॉर्मॅट आहे, प्रत्येक स्टेप बाय स्टेप ठरलेलं आहे. प्रत्येकाकडे प्रत्येकाचे मोबाईल नंबर होते, परंतु एजंटने मोबाईल नंबर स्वतःचाच बंद करून टाकला, कॉन्टॅक्टच ठेवले नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टीमध्ये ज्या आहेत सहभाग न घेतलेले गुंतवणूकदार भरपूर आहेत. त्यांनी त्याबद्दल काय सांगितले पहा आता. काही गुंतवणूकदार CIRP प्रक्रियेत अपात्र ठरले. त्यांनी फॉर्म भरले, कधी-कधी काहींनी CA फॉर्म भरले, रिकन्सिलेशन केलं, काहींनी रिकन्सिलेशन केलं नाही. साइन केलेले फॉर्म आपल्याला अपलोड करायचे होते CA फॉर्म, तेही काही जणांनी केलेले नाही. त्याच्यावर काहींनी साइनही केलेले नाही. काहींकडे PCL नंबर सुद्धा नाही, त्याची सुद्धा प्रिंट आपल्याला मिळत होती. ती जर असेल तर आपल्याला PCL नंबर नाव आपल्या लिस्टमध्ये शोधता येते. पण तो PCL नंबर सुद्धा काही गुंतवणूकदारांकडे नाही. म्हणजे जी प्रोसेस केली ती त्यांनी अर्धवट केली. पूर्ण माहिती नसल्यामुळं त्यांच्याकडनं ह्या चुका झालेल्या आहेत. पुढे काय दिले पहा आता. काही गुंतवणूकदारांनी या CIRP प्रक्रियेत भाग घेतला नाही किंवा क्लेम सबमिट केला नाही. म्हणजे तुम्ही CA फॉर्म भरला आणि तो मात्र साइन करून अपलोड केला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. बऱ्याच लोकांना हे वाक्याचा अर्थ समजत नाही, त्यामुळे मी समजून सांगतोय. CA फॉर्म भरला, प्रिंट आउट काढली, पण साइन करून अपलोड करायचा होता, तो त्यांनी केलेला नाही. यालाच म्हणायचं CIRP प्रक्रियेत भाग घेतला नाही किंवा क्लेम सबमिट केला नाही. वाक्याचा अर्थ कळालाय? अशा गुंतवणूकदारांसाठी न्यायालयीन उपाय शोधण्याचे काम सुरू आहे. त्यांनी गोंधळून न जाता शांत राहावे आणि आपली कागदपत्रे व्यवस्थित जपून ठेवावीत. योग्य पर्याय मिळाल्यास त्यांना तात्काळ माहिती दिली जाईल. परत आपल्याला याबद्दल सुद्धा चान्स मिळण्याची शक्यता आहे, संधी मिळण्याची शक्यता आहे. तर फक्त कागदपत्र सर्वांनी व्यवस्थित ठेवा फाईलमध्ये करून आणि चांगल्या प्रकारे ठेवा. आपल्याला पुन्हा ती लागणार आहे. 5 नंबर पुढचा एक पॉईंट दिला आपल्याला पाहता. 25 एप्रिल नंतर रिकन्सिलेशन प्रक्रियेमार्फत क्लेम सबमिट करणाऱ्यांनी काय झाले पहा आता त्यांचं. 26 एप्रिल 2024 ते 9 जून 2024 यावेळेस आपल्याला संधी दिली होती त्यांनी आपल्याला रिकन्सिलेशन करण्याची. या कालावधीत ज्या क्लेमधारकांनी रिकन्सिलेशन करून दावा सबमिट केला आहे त्यांना योग्य वेळी अपडेट देण्यात येईल. म्हणजे थोडक्यात ही दुसरी संधी होती, सेकंड चान्स दिलेला होता 26 एप्रिल ते 9 जून 24 पर्यंतचा. तर हा कालावधी हा दुसरा कालावधी होता. तर या कालावधीमध्ये ज्यांनी आपल्याला अपडेट दिलेले आहेत किंवा अपडेट केले, दावा सबमिट केलाय, क्लेम सबमिट केलाय, त्यांचं अजून आपल्याला याच्यामध्ये या आत्ताच्या लिस्टमध्ये रिटर्न पेमेंट लिस्टमध्ये नाव असणार नाहीये किंवा जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये रक्कम मंजूर केलेली असेल परंतु पैसे बँकेत आलेले नसतील, असेही बरेच गुंतवणूकदार आपल्याला या ठिकाणी आहेत. तर नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत श्री EM गावडे अध्यक्ष आहेत आणि यांच्याकडनं हे पत्र आपल्याला प्रसारित होत असतं आणि हे पत्र बऱ्याच जणांपर्यंत पोहोचलेलं आहे. परंतु
बऱ्याच जणांना हे पत्र समजत नाही, काय नेमकं म्हणतायत त्या पत्राद्वारे हे पण कळत नाही. म्हणून मला जे समजलंय, मला जे आकलन झालंय ते तुम्हाला मी माझ्या शब्दात या पत्राच्या बरोबर तुम्हाला मी सांगत आहे. आणि धन्यवाद माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. या व्हिडिओची लिंक आपल्या अनेक गुंतवणूकदार बंधू भगिनी आहेत, एजंट असतील त्यांनी आपल्या तुम्ही ज्यांच्याकडनं रक्कम आणत होते त्यांना ही सगळी माहिती पाठवा, व्हिडिओची लिंक पाठवा. त्यांच्यापर्यंत ह्या माहिती पोहोचतील. माझ्या पूर्ण व्हिडिओची सुद्धा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आजपर्यंत जेवढे व्हिडिओ आहेत त्याची सुद्धा लिंक तुम्हाला मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर आपण इथे थांबूया. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.